आता आपण पहिला टाईप बघूया कॅटॅलिसिसचा. हे बघा 3 टाईप आहेत कॅटॅलिसिसचे: होमोजिनियस कॅटॅलिसिस, हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस अँड एन्झाईम कॅटॅलिसिस. तर आता पहिला आपण होमोजिनियस कॅटॅलिसिस बघूया. होमोजिनियस कॅटॅलिसिस बघा, त्याची डेफिनेशन काय बघा. व्हेन अ रिॲक्शन इज कॅटलाइज्ड बाय टेकिंग द रिॲक्टंट अँड द कॅटॅलिस्ट इन द सेम फेज. म्हणजे रिॲक्शन ही काय केली जाते, कॅटलाइज केली जाते. म्हणजेच काय, कॅटॅलिस्ट वापरून जी रिॲक्शन केली जाते बाय टेकिंग द रिॲक्टंट अँड द कॅटॅलिस्ट इन द सेम फेज. म्हणजे काय घेतलं जातं, रिॲक्टंट पण घेतला जातो आणि कॅटॅलिस्ट पण घेतला जातो इन द सेम फेज. सेम फेज म्हणजे काय, तर समजा रिॲक्टंट गॅसेस असेल तर कॅटॅलिस्ट पण गॅसेस पाहिजे. रिॲक्टंट लिक्विड असेल तर कॅटॅलिस्ट पण लिक्विड पाहिजे. रिॲक्टंट सॉलिड असेल तर कॅटॅलिस्ट पण सॉलिड पाहिजे. म्हणजे दोन्हीची फेज काय असली पाहिजे, रिॲक्टंट आणि कॅटॅलिस्टची सारखी असली पाहिजे. द प्रोसेस इज नोन ॲज अ होमोजिनियस कॅटॅलिसिस. म्हणजे बघा, व्हेन अ रिॲक्शन इज कॅटलाइज्ड बाय टेकिंग द रिॲक्टंट अँड द कॅटॅलिस्ट इन द सेम फेज. म्हणजे रिॲक्शन आपण ज्यावेळी रिॲक्टंट आणि कॅटॅलिस्ट सेम फेजमध्ये घेऊन कॅटलाइज करतो त्या रिॲक्शनला काय म्हणायचं, होमोजिनियस कॅटॅलिसिस. आता एक्झाम्पल बघा त्याचं काय आहे. होमोजिनियस कॅटॅलिसिसचं एक्झाम्पल बघा. पहिलं काय आहे बघा, ऑक्सिडेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड. डाय म्हणजे काय, 2, काय आहेत, 2 ऑक्सिजन आहेत म्हणून काय म्हटलं, डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. इन अ लीड चेंबर प्रोसेस. ही एक प्रोसेस असते लीड चेंबरची. त्यामध्ये काय होत असतं, SO2चं कन्व्हर्जन कशात होत असतं, हे बघा इथं झाले, SO3 मध्ये होत असतं. हा SO2 आणि ही SO3. मग ह्यांचं कन्व्हर्जन काय होत असतं, SO2चं सल्फर डायऑक्साईडचं कन्व्हर्जन सल्फर ट्राय ऑक्साईडमध्ये होतं. हे बघा इथं 3 ऑक्सिजन आहेत, बरोबर आहे. इथं 2 ऑक्सिजन वापरलेले आपण. तर बघा, इन अ लीड चेंबर प्रोसेस सल्फर डायऑक्साईड ऑक्सिडाइजेस इंटू सल्फर ट्राय ऑक्साईड बाय एअर इन द प्रेझेन्स ऑफ नायट्रिक ऑक्साईड गॅस कॅटॅलिस्ट. कॅटॅलिस्ट बघा ॲरोवर लिहिला आहे, कोण आहे, नायट्रिक ऑक्साईड गॅस. आता यात फेज बघा, रिॲक्टंटची पण फेज कशी आहे, हे जी जे लिहिले, जी म्हणजे काय, गॅसियस फेज आहे. SO2 कसा आहे, गॅसियस फेजमध्ये. हा ऑक्सिजन कसा आहे, गॅसियस फेजमध्ये. आणि हा कॅटॅलिस्ट म्हणजे नायट्रिक ऑक्साईड, हा पण कसा आहे, गॅसियस फेजमध्ये. आणि नायट्रिक ऑक्साईड काय म्हणून वापरला आहे, तर कॅटॅलिस्ट म्हणून वापरला आहे. आणि जो तुम्हाला प्रोडक्ट भेटला आहे तो पण कसा आहे, गॅसियस आहे. मग आपली डेफिनेशन काय होती होमोजिनियसची, की ज्यामध्ये रिॲक्टंट आणि कॅटॅलिस्ट कसे पाहिजेत, सेम फेजमध्ये पाहिजेत. म्हणजे यात SO2 आणि NO हे दोन्ही पण काय आहेत, सेम फेजमध्ये आहेत. म्हणजे कोणती फेज आहे यांची, गॅसियस. मग आता बघा, इन अ लीड चेंबर प्रोसेस सल्फर डायऑक्साईड ऑक्सिडायझेस म्हणजे काय, तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. सल्फर डायऑक्साईडमध्ये आपण काय मिसळलं आहे, तर ऑक्सिजन ॲड केलं आहे. हे बघा, ट्वाईस SO2 प्लस O2 केलं आहे. आणि ॲरोवर काय लिहिलं आहे, NO. NO काय आहे, तर नायट्रिक ऑक्साईड, तो काय म्हणून वापरला आहे, तर कॅटॅलिसिस वापरला आहे. मग काय तुम्हाला भेटलं, ट्वाईस SO3 म्हणजे काय, सल्फर ट्रायऑक्साईड. हे ट्वाईस म्हणजे हे जे 2 आहेत ते म्हणजे काय आहे बघा, तुम्ही SO2चे किती मॉलिक्यूल वापरलेले, इथं बघा, इथं 2 मॉलिक्यूल वापरलेले. तसेच SO3चे पण तुम्हाला किती मिळाले, 2 मॉलिक्यूल मिळाले. म्हणजे 2 मॉलिक्यूल्स ऑफ सल्फर ट्रायऑक्साईड. इन दिस रिॲक्शन द रिॲक्टंट अँड द कॅटॅलिस्ट आर ऑल इन द सेम फेज. आता या रिॲक्शनमध्ये कॅटॅलिस्ट पण आणि रिॲक्टंट पण कसा होता, सेम फेजमध्ये होता. दस इट इज अन एक्झाम्पल ऑफ होमोजिनियस कॅटॅलिटिक प्रोसेस. आता दुसरी रिॲक्शन काय होती बघा, ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज. बघा, सुक्रोज म्हणजे काय, थोडक्यात साखर. आता हा शुगरचा फॉर्म्युला आहे, C12. ही रिॲक्शन बघा, त्यामध्ये C12H22O11, मग C12H22O11, हे काय आहे, सुक्रोज आहे. मग याचं ॲक्वेस सोल्युशन घेतलं आहे. ॲक्वेस सोल्युशन म्हणजे काय, वॉटरमध्ये काय असणार आहे, ही सुक्रोज ॲड असणार आहे, त्याला काय म्हटलं आहे, ॲक्वेस सोल्युशन. मग ते कसं असणार आहे, लिक्विड फॉर्ममध्ये. मग तुम्ही कॅटलिस्ट काय वापरला आहे, कॅटलिस्ट ॲरोवर लिहिला आहे, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड किंवा हायड्रोजन सल्फेट. H2SO4ला काय म्हणायचं, सल्फ्युरिक ॲसिड किंवा हायड्रोजन सल्फेट, तो वापरला आहे. मग हा कॅटलिस्ट वापरल्यानंतर कोणते 2 प्रोडक्ट भेटलेत बघा, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. दोन्हीचेही मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत बघा, C6H12O6 आणि हा पण कसा आहे, C6H12O6. फक्त फरक काय असतो, ह्यांच्या ओरिएंटेशनमध्ये फरक असतो. एकामध्ये ऑक्सिजन उजव्या बाजूला असतो आणि एकामध्ये ऑक्सिजन डाव्या बाजूला असतो. मग ह्याला काय म्हटले, ग्लुकोज एक भेटतो तुम्हाला आणि फ्रुक्टोज एक भेटतो.
मग इन दिस प्रोसेस बोथ द रिॲक्टंट अँड द कॅटलिस्ट आर टेकन इन द सेम फेज. आता यात रिॲक्टंट आणि कॅटलिस्टची फेज काय होती, लिक्विड होती, जी सारखी आहे. आता तिसरं एक्झाम्पल बघा, ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रोलिसिस ऑफ मिथिल ॲसिटेट. मिथिल ॲसिटेट बघा CH3COO CH3, ह्याला म्हटले मिथिल आणि या ग्रुपला काय म्हटलं ॲसिटेट. CH3COO हा काय आहे, ॲसिटेट आहे बघा. त्यामध्ये काय केलं आहे, वॉटर ॲड केले आहे. मग मिथिल ॲसिटेट हा पण कसा आहे, लिक्विड फॉर्ममध्ये. मग वॉटर ॲड केलं आणि कॅटलिस्ट म्हणून काय वापरला आहे, HCl. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड. तो पण कसा आहे, लिक्विडमध्ये आहे. मग तुम्हाला काय भेटतं HCl वापरल्यानंतर, CH3COOH बघा. CH3COOH भेटला आणि काय भेटलं, CH3OH. म्हणजे यामध्ये काय होतं, थोडक्यात यामध्ये इथं ब्रेकिंग होतं. ब्रेकिंग झाल्यानंतर काय होतं बघा, इथं हायड्रोजन जातो आणि इथं एक OH ग्रुप अटॅच होतो. हे बघा इथं झालं आहे का नाही, CH3COOH प्लस मिथॅनॉल. आणि दोन्ही पण कशात, ॲक्वियस फॉर्ममध्ये, म्हणजेच लिक्विड फॉर्ममध्ये. दिस प्रोसेस इन्व्हॉल्व ॲप्लिकेशन ऑफ बोथ द रिॲक्टंट अँड कॅटलिस्ट इन द लिक्विड फेज. यात पण कॅटलिस्ट आणि रिॲक्टंट काय होता, लिक्विड फेजमध्येच होता. त्यामुळे ह्यालासुद्धा काय म्हणतो आपण, होमोजिनियस कॅटॅलिटिक प्रोसेस. आता ॲडव्हान्टेज बघा होमोजिनियस कॅटॅलिसिसचे, याचे फायदे काय आहेत बघा. ह्याचं मेकॅनिझम आपण कंट्रोल करू शकतो आणि मॅनिप्युलेट पण करू शकतो. म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे आपण तेवढंच घेऊ शकतो. होमोजिनियस कॅटॅलिसिस इज मोर ॲक्टिव्ह. होमोजिनियस कॅटॅलिसिस हा कसा असतो, जास्त ॲक्टिव्ह असतो. अँड इट वर्क्स मोर सिलेक्टिव्हली ॲज कम्पेअर्ड टू हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट. म्हणजे हेट्रोजिनियस कॅटॅलिस्टपेक्षा ह्याचं काम कसं असतं, मोर ॲक्टिव्ह असतं. म्हणजे हा काय करतो, हेट्रोजिनियस कॅटॅलिस्टपेक्षा मोर ॲक्टिव्ह असतो, मोर सिलेक्टिव्ह असतो. डिसॲडव्हान्टेज बघा, होमोजिनियस कॅटॅलिसिसचे ॲप्लिकेशन हे लिमिटेड असतात. का तर बिकॉज दे आर स्टेबल ओनली इन रिलेटिव्हली माइल्डर कंडिशन. म्हणजे ते ठराविक माइल्ड कंडिशनलाच ते काय असतात, स्टेबल असतात. बाकीच्या कंडिशनला ते अनस्टेबल असतात. त्यामुळं काय होतं, ह्याचं ॲप्लिकेशन तुम्ही लिमिटेड प्रमाणात वापरू शकता. इन अ होमोजिनियस कॅटॅलिटिक प्रोसेस सेपरेशन ऑफ कॅटॅलिस्ट फ्रॉम सॉल्वंट अँड प्रोडक्ट इज डिफिकल्ट. आता या प्रोसेसमध्ये काय होतं, कॅटॅलिस्टचं सेपरेशन होत नाही. कशापासून सेपरेट होत नाही कॅटॅलिस्ट, सॉल्वंट अँड प्रोडक्ट. समजा तुमचा रिॲक्टंट घेतला आहे, कॅटॅलिस्ट वापरला आणि प्रोडक्ट तयार झाला आहे, त्या प्रोडक्टमधनं तुम्हाला कॅटॅलिस्ट परत बाहेर काढता येत नाही. किंवा सॉल्वंट म्हणजे काय, ज्यामध्ये समजा तुम्ही चहा करताय, त्यावेळी तुम्ही काय करताय, पाण्यामध्ये काय करताय, साखर ॲड करताय, बरोबर आहे. मग पाणी जे असतं त्याला काय म्हणायचं, सॉल्वंट म्हणजे विरघळण्याचं माध्यम. आणि साखर जे असतं त्याला म्हणायचं सोल्यूट. मग बघा, मग हा कॅटॅलिस्ट त्या सोल्वंटपासून आणि प्रोडक्टपासून काय होत नाही, वेगळा होत नाही. किंवा जर वेगळा होत असेल तर काय होतं, ज्यावेळी रिॲक्शन कंप्लीट होते त्यावेळी काय होतं, डिफिकल्ट होऊन जातं. कॅटॅलिस्ट सॉल्वंट आणि प्रोडक्टमधून बाहेर काढायला काय होतं, कॅटॅलिस्ट बाहेर काढता येत नाही. इन सम केसेस इट इज इम्पॉसिबल टू रिकवर द कॅटॅलिस्ट. जनरली रिॲक्शनचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होतं, त्यावेळी आपण कॅटॅलिस्ट वापरतो. त्यावेळी प्रोडक्ट तयार झाल्यानंतर काय होतं, कॅटॅलिस्ट इझिली काय होतो, रिमूव्ह होतो. पण या रिॲक्शनमध्ये काय होतं, कॅटॅलिसिस रिमूव्ह होत नाही. तो काय होतो, डिफिकल्टी निर्माण करतो रिमूव्ह. ज्यावेळी तो रिमूव्ह होत असतो त्यावेळी काय होत असते, डिफिकल्टी अराईज होत असते. त्यामुळं हा त्याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे. तर मेकॅनिझम बघूया. मेकॅनिझममध्ये काय सांगितलं आहे बघा. पहिली स्टेप आहे, पहिल्या स्टेपमध्ये काय होतं आहे, इनिशियली म्हणजे सुरुवातीला काय होतं आहे, रिॲक्टंट म्हणजे आर आहे आणि कॅटॅलिस्ट काय होतात, एकत्र येतात. एकत्र येऊन एक होमोजिनियस मिक्सचर तयार करतात. मग त्या मिक्सचरला नाव काय दिले, इंटरमिडिएट कॉम्प्लेक्स. द मॉलिक्यूल ऑफ द कॅटॅलिस्ट देन रिॲक्ट विथ द मॉलिक्युल्स ऑफ द रिॲक्टंट. एकत्र येतात म्हणजे काय होतात, रिॲक्टंटमधले मॉलिक्यूल हे कॅटॅलिस्टमधल्या मॉलिक्यूलशी काय होतात, रिॲक्ट होतात टू फॉर्म इंटरमिडिएट कॉम्प्लेक्स. म्हणजे त्यालाच काय म्हणतात, ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. मग हा ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स दुसऱ्या स्टेपमध्ये आहे असा घेतात, म्हणजेच इंटरमिडिएट कॉम्प्लेक्स RC आहे असा घेतला आहे. मग तो काय होतो आहे, डिकम्पोज होतो आहे. म्हणजे त्याचं विघटन होतं आहे. कशामध्ये डिकम्पोज होतो आहे बघा, डिकम्पोज अँड गिव्ज फायनल प्रोडक्ट. फायनली तो काय करतो आहे, प्रोडक्ट देतो आहे. म्हणजे पी म्हणजे काय, हा प्रोडक्ट आहे. मग कॅटॅलिस्ट रिजनरेट आफ्टर द डिकम्पोजिशन ऑफ ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. म्हणजे ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स डिजनरेट झाल्यानंतर, त्याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतरच काय होतं, कॅटॅलिस्ट जनरेट होतो.
रिजनरेट होतो म्हणजे काय होतो, आपण तो परत यूज करतो, बरोबर आहे. इथं कॅटॅलिस्ट आपण जनरेट केलेला पहिल्या स्टेपमध्ये, तोच कॅटॅलिस्ट प्रोडक्ट फॉर्म झाल्यानंतर काय होतो, परत आपण गेन करतो. आता एक्झाम्पल काय घेतले बघा, स्टेप फर्स्ट दाखवली. एनोमध्ये काय केले, 1/2 O2 ॲड केला आहे. कॅटॅलिस्ट काय वापरले, NO कॅटॅलिस्ट वापरले. मग तुम्हाला काय भेटले, NO2 भेटले. दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालं बघा, म्हणजे रिॲक्टंट आणि कॅटॅलिस्ट एकत्र येऊन काय तयार झालं आहे, NO2 तयार झालं आहे. मग स्टेप सेकंडमध्ये काय घेतलं आहे, हा इंटरमिजिएट कॉम्प्लेक्स घेतला आहे. त्यामध्ये तुम्ही काय ॲड केले, SO2 ॲड केला आहे. SO2 ॲड केल्यानंतर काय भेटले तुम्हाला, SO3 + NO. म्हणजे हा NO काय आहे, तुमचा कॅटॅलिस्ट आहे. तो कशावर रिॲक्ट झाला आहे बघा. NO स्टेप फर्स्टमध्ये NO हा काय आहे, कॅटॅलिस्ट आहे, नायट्रिक ऑक्साईड. तो ऑक्सिजनवर रिॲक्ट होतो, म्हणजे रिॲक्टंटचा मॉलिक्यूल असणार आहे, त्यावर रिॲक्ट झाला आहे आणि काय तयार झालं आहे, NO2 आपला काय असणार आहे, RC काय होता, इंटरमिडिएट कॉम्प्लेक्स, म्हणजेच काय ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. तसाच तो काय असणार आहे, NO2 पण ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स असणार आहे. मग आपण दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलेलं, ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स काय होतो, डिकम्पोज होतो. मग त्याची रिॲक्शन कशावर केल्या बघा, NO2ची रिॲक्शन काय केल्या, SO2 बरोबर केल्या. मग काय झाले, SO2चं कन्वर्जन SO3मध्ये झाले, म्हणजे सल्फर डायऑक्साईड इज कन्वर्टेड इंटू सल्फर ट्रायऑक्साईड प्लस NO. म्हणजे तुमचा कॅटॅलिस्ट तुम्हाला काय भेटलाय, परत भेटलाय. म्हणजेच काय झालं, कॅटॅलिस्टचं रिजनरेशन झाले. आता बघा, हेट्रोजिनियस कॅटॅलिसिस म्हणजे काय बघूया. म्हणजे हे झालं होमोजिनियस. आता हेट्रोजिनियस म्हणजे काय बघा, द कॅटॅलिटिक रिॲक्शन इन विच रिॲक्टंट अँड कॅटॅलिस्ट आर टेकन इन अ डिफरंट फेज. मगाच्या ह्याच्यात काय होतं, कॅटॅलिस्ट आणि रिॲक्टंटची फेज सेम होती, म्हणजे लिक्विड गॅस. रिॲक्टंट गॅसियस असेल तर कॅटॅलिस्ट पण गॅसियस, रिॲक्टंट सॉलिड असेल तर कॅटॅलिस्ट पण सॉलिड. मग यामध्ये काय आहे, या डेफिनेशनमध्ये काय फरक आहे, यात फक्त यांची फेज काय असणार आहे, वेगळी असणार आहे. कुणाची, तर रिॲक्टंट अँड कॅटॅलिस्टची. द कॅटॅलिटिक रिॲक्शन इन विच रिॲक्टंट अँड कॅटॅलिस्ट आर टेकन इन अ डिफरंट फेज इज कॉल्ड ॲज अ हेट्रोजिनियस कॅटॅलिस्ट. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचे एक्झाम्पल बघूया.